राजकारणात खेळ आणू नका असं भुजबळांनी म्हटलंय। राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांनी सुनील तटकरेंना उत्तर दिलंय। भुजबळ कबड्डीचे खेळाडू असल्याचं तटकरेंनी म्हटलंय। छगन भुजबळ यांनी कबड्डीमध्ये एक खेळाडू बाद केलेत आणि एका वेळेस सर्व खेळाडूंना ते बाद करतात। शिवसेनेत छगन भुजबळ असताना त्यांनी 2 वेळा महापौर पद मिळवलं, मग तेव्हा त्यांनी कुणाला चेकमेट केलं असा सवाल तटकरेंनी उपस्थित केला। आपल्या पक्षात सर्व पक्षाचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजितदादांनी तयार केले असा समाचारही त्यांनी घेतला। त्याला भुजबळांनी उत्तर दिलंय। आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे जातोय। भुजबळ साहेब सिने निर्माते आहेत, सिने कलाकार पण आहेत, कबड्डीचे खेळाडू आहेत। आता इथे बसलेल्या अनेकांना जर काय कबड्डी कळत असेल तर ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत, उत्तम कोपरा रक्षक आहेत, उत्तम मध्यरक्षक आहेत। चवड्यावरती पकड कशी करायची ती भुजबळ एवढी कोणाला कळत नाही आहेत ना, मग त्यांचे नका करू। पण काय काय वेळेला काय होतं, तुमच्यासारखा चतुरस्र कबड्डी सारखा खेळाडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एका वेळेला एखादा खेळाडू बाद करतो, कधी नवीन नियमाप्रमाणे बोनस गुण मिळवतो, कधी नुसता धातू स्पर्श करून येतो, कधी इतका खोलवर चढाई करतो, एकाच वेळेला 6 जणांना घेऊन येतो। काय काय करता आले, एका वेळेला 7 बाद करता आले, एका वेळेला एक बाद करत आले। आणि काय वेळेला काय होतं, एकच खेळाडू समोर राहतो आणि चढाई करून खेळाडू दमलेला असतो। पण चढाई काढायला असं वाटत असतं मी 7 जणांना एका वेळेला बाद केलेला आहे, आता एकटाच राहिलाय, मी परत किती दमला असलो तर ते एकट्याला घेऊन ये। पण तसं होत नाही, तो एकटा ज्याला परत जातो त्याला तो राहिलेला एवढा चतुर असतो की ते ह्याला परत पकडून ठेवतो आणि तो त्या ठिकाणी बाद होतो। पक्षापेक्षा कोणी मोठं नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आता मगापासून चाललंय ते बुद्धिबळ खेळतो, हा तो कबड्डी खेळतो, हा कोण आणखी खो खो खेळतो, हा कोण। अरे बाबा, खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल। म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे त्याची आम्हाला जाणीव आहे। पण एक निश्चित आहे, खेळाचा असो की राजकारणात खेळ असो किंवा खेळात राजकारण असो, एक लक्षात घ्या की सूर्यकुमार यादवाला सुद्धा ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला